तर गाईज फायनली डेस्टिनेशनवर पोहोचलो. आपला कॅम्प लावलाय. गाईज आल्या आल्या 2 गिऱ्हाईक केल्या. 600 रुपयाची कमाई झाली. 600 आपली नाही मित्रांनो. गाईज बघा असं लावावं लागतं पोस्टर. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हणलं की 56 दिवस. तर गाईज आज मी फर्स्ट टाईम जवळपास महिन्याभरापासून आज सकाळ धरून ब्लॉग सुरू करतोय. आता वाजले 7:30. आज मला जायचे कुठं NCMC कार काढण्यासाठी विशालसोबत. प्रत्येक गावातून कार्ड काढायला लागते तर लोकांचे ते जायचे आपल्याला. तर गाईज चला पटकन लवकर फ्रेश होतो निघू कुठं विशालसोबत. तर गाईज फायनली कुठं आज आपण आपल्या कामासाठी विशालसोबत. विशाल तुम्हाला घ्यायला टाकणार गाडी आपल्या गाईज. विशालनी गाडी फुल मॉडिफाय केली आहे. हे बघा मीटर वगैरे टाकलंय. गाईज फायनल आपल्या डिस्क्रिप्शनला गाईज चालू तुम्हाला मी इथे लॉन्चचा प्लॅन दाखवतो बाहेरून. गाईज युट्यूब नाही आता युट्यूब आहे काय काय लागतो गाईज. इथून पण फार टर्न नाही जागे. हे बघा याचं बॉयलर किती उंच आहे हे होणार आहे. कामाने तर गाईज फायनली डेस्टिनेशनवर पोहोचलो. आपला कॅम्प लावलाय. गाईज आल्या आल्या 2 गिऱ्हाईक केल्या. 600 रुपयाची कमाई झाली. 600 आपली नाही मित्रांनो. गाईज बघा असं लावावं लागतं पोस्टर. त्याच्यामुळे लोकांना कळतं आज ईदला बाजार. त्याच्यामुळे लोकांना कळतं की NCMC कार काढायला पोरं आले दोन. गाईज आणि मी ते NCMC कार काढायचं शिकलो बघा. ते मशीन गाईज फायनली आपला पोस्टर लागलेला आहे. कामावर आपण आपलं ते आयुष्यमानचं कार्ड काढत होतो. 16 कार्ड काढले मित्रांनो. याच्यामध्ये आपण कलेक्ट केलेले इथं रेशन कार्ड. हा हे बघा याच्यामध्ये कलेक्ट केलेलं आहे. आता केलं मशीन बंद. काय काय निघायचं कुठं घरी. बाबाचं काढ बाबाचं एज कमी पडतंय. बर बर तर काही चला आता घरी निघायचं लवकर. भरपूर बोर झालंय. एवढे कार काढले मित्रांनो. तर काही तिथून कार्ड काढून आलो घरी आलो. आराम केला दिवसभर. आता करतो मी ब्लॉग शूट. गाईचं वातावरण बघा. हो बाई साप सगळं आवाज वातावरण झालंय. अधूला बन गया वय अधूला. काहीच खरंच नाही एवढं भारी वातावरण झालं की सगळीकडे आबळ आहे. काही सगळीकडं इकडं काहीच दररोज आबळ येतं दररोज. खाली आपल्या गावापासून तर इथपर्यंत खाली 50-60 किलोमीटरचं अंतर आहे. पण काय म्हणजे निसर्गाचं कसं आहे म्हणायचं. इकडं दररोज आभाळ येतो म्हणजे कालच्याला आभाळ आजच्याला आभाळ. हा असतं बरं असं म्हणजे आंध्रा पडलाय घरात तेवढं आभाळ आलंय बाहेर. ह्या वातावरणात म्हणजे असं वंडरफुल वाटतं एकदम भारी. तर गाईज आभाळ आलं आणि बघता जवळपास 2-3 तास पूस झाला मित्रांनो. हे बघा सगळं पाणी केलंय. काहीच आणखीन आभाळ हाय बा. कॅमेऱ्यावर पडत असते बरं का. भारी वाटतं एकदम. दर्द में रुसवाई है मुझे तुम याद आते हो मुझे तुम याद आते हो. जस्ट गाईज फन बरं का. क्रेझी गाईज देव शूटर का कुठं बसलाय. खिडकीत बसलाय गाईज मस्त गार हवेला. तर गाईज चांगला पूस झालाय. आपल्या गावाकडे पूस झालाय. गोकुळचा मालता चांगला पूस झालाय. गाईज गावाकडून नाही का घरच्यांनी इंटरेस्टिंग गोष्ट ऐकलेली म्हणजे माझी नेक्स्ट लेवल गोष्ट ऐकलेली. जवळपास आपलं लागवडीचं जेवढं काम आहे तेवढं काम सगळं संपलेलं आहे. ती गोष्ट कोणची असेल मला सांगा फटाफट सांगा. तर मित्रांनो नाही तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. मित्रांनो ब्लॉग छोटाच आहे पण इंटरेस्टिंग. तुम्हाला याच्यातून या ब्लॉगमधून काही शिकायला भेटणार.